हॅलो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माझी कालची पोझिशन दाखवणार आहे. त्याचप्रमाणे आपण शुक्रवारी निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये काय ट्रेड करू शकतो आणि मी स्वतः काय ट्रेड करण्यात ते तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात प्रथम मी तुम्हाला आधी माझी पोझिशन दाखवतो. अगर तुम्ही राईट साईडला बघत असाल, माझ्या पोझिशननंतर मी तुम्हाला फक्त एक दाखवणार आहे की मी जी स्ट्रॅटेजी यूज केली आहे त्याच्यामध्ये मला फंड किती लागतो. कारण ते फंड तो खूप कमी फंडमध्ये ती स्ट्रॅटेजी मी डिप्लॉय केलेली होती. ठीक आहे, आणि ती पोझिशनल होती, म्हणजे फक्त 2 दिवसाची होती. ट्यूसडेला घेतली आणि वेडनेसडेला संपवली. ठीक आहे, पण तुम्हाला आता मी माझी पोझिशन दाखवतो. अगर तुम्ही राईट साईडला बघत असाल तर मला 1436 रुपयाचा प्रॉफिट झाला आहे. ओके, आणि मंगळवारच्या दिवशी मला बँक निफ्टीमध्ये 9500 प्रॉफिट होता, बरोबर. आणि फिन निफ्टीमध्ये 2000च्या आसपासचा प्रॉफिट आहे. म्हणजे टोटल 11500 रुपये मला परवा प्रॉफिट झालेला. ठीक आहे, आणि आज जसं सकाळी गॅप ओपन झालं, ठीक आहे, गॅप ओपन झाल्यानंतर मला 11000चा सुरुवातीला प्रॉफिट दिसत होता आणि माझा टार्गेट आज जरा मोठा होता. कमीत कमी 17 ते 18,000च्या आसपासचा माझा टार्गेट होता. ठीक आहे, तर मग जसं गॅप ओपन झालं, मी पहिले अगर 5 मिनिटाच्या अगर ग्रीन कॅन्डल बनवली असती, मी माझी पोझिशन जेवढं पण प्रॉफिट असेल त्याच्यामध्ये मी स्क्वेअर ऑफ केली असती. ओके, पण त्याच्यानंतर सुरुवातीपासूनच त्याने मार्केटने खाली यायला सुरुवात केली. ओके, खाली यायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मी माझी पोझिशन स्क्वेअर ऑफ का केली तुम्हाला सांगतो. जेव्हा माझा प्रीमियम आहे ना 49,600चा, जेव्हा 160 रुपये आला ना, तेव्हा मी माझा ट्रेलिंग एसेल हा 200 रुपये लावला. ठीक आहे, कारण 200च्या वरती गेला असतं की राऊंड नंबरच्या वरती तर अजून एक 50 रुपये वरती जाऊ शकतो, म्हणजे चान्सेस त्याचे जास्त असतात. त्यामुळे मी ती पोझिशन आहे ती 160 वरती आला, ती मी माझ्या ट्रेडिंग एसेल 200 रुपये केला. ठीक आहे, कारण मला हळूहळू करत 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 मला एक मोठा प्रॉफिट पाहिजे होता. 160 आला तेव्हा मला 15,000 प्रॉफिट दिसतसुद्धा होता. ठीक आहे, पण जसं मग थोड्या वेळाने 160 वरून ट्रेलिंग एसेल माझा गेला आणि माझी पोझिशन आहे ती स्क्वेअर ऑफ झाली. ओके, त्याच्यानंतर मी काय एंट्री नाही घेतली, कारण मी आदल्या दिवशी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं की एवढ्या मोठ्या ट्रेंडनंतर नेक्स्ट डेला मोस्टली मार्केट हे साईडवेजच असतात. ठीक आहे, त्याप्रमाणे तुम्ही बघत असाल की हे मार्केट आहे कम्प्लिटली साईडवेज. आणि तुम्ही हवं असेल तर 13 ऑगस्टला मी एक व्हिडिओ टाकलेला ॲनालिसिसचा, तेव्हा सांगितलं की मार्केट हे मोस्टली साईडवेज असू शकतं. अगर तुम्ही तो बघितला नसेल तर तो नक्की बघा. ओके, आणि आता मी तुम्हाला सांगतो की मी माझी जी स्ट्रॅटेजी ती किती रुपयामध्ये डिप्लॉय केलेली. ठीक आहे, मी 49,600चा कॉल सेल केलेला आणि 50,500चा कॉल बाय केलेला. ठीक आहे, तर 49,600चा मी कॉल सेल केलेला 894 रुपीजच्या आसपास. ओके, आणि ऑप्शन बाईंग केलेली 234 रुपीजच्या आसपास. मी तुम्हाला सुरुवातीला फक्त एका लॉटचं सांगतो की एका लॉटवरती किती फंड लागतो. अगर तुम्ही वरच्या साईडला बघत असाल इकडे, तर फक्त आणि फक्त 27,000च्या फंडमध्ये मला 9,900, म्हणजे मी अगर शेवटपर्यंत ठेवलं असेल 9,900 मिळालं असेल. पण अगर तुम्ही माझ्या हिशोबाने करत असाल 7,000 मला प्रॉफिट मिळाला, म्हणजे 14,000 डिवाइड बाय 2, म्हणजे मला एका लॉटवरती 7,000चा प्रॉफिट झाला. म्हणजे 27,000वरती 7,000 म्हणजे किती आले, ऑलमोस्ट 20-25% मध्ये झाले. ठीक आहे, ज्यांच्याकडे 27-30,000च्या वरती असेल तर आपण ही स्ट्रॅटेजी पण डिप्लॉय करू शकतो. ज्यांच्याकडे जास्त तेव्हा आपण लॉट पण ॲड करू शकतो, आणि ज्यांच्याकडे कमी आहे तसं मग मी तुम्हाला ऑप्शन बाईंगचं पण सांगतोच आहे. आणि आता अगर मी 2 लॉट ॲड केले तर 2 लॉटचे इंटू 2 होतील. ठीक आहे, मला फक्त आणि फक्त 54,300 रुपयाचा फंड लागला, ज्याच्यामध्ये मला 14,000 रुपये प्रॉफिट मिळाला. ठीक आहे, मी ही प्रत्येक स्ट्रॅटेजी ही मी रिस्क फ्री करू शकतो. म्हणजे 70% वेळा मी माझी स्ट्रॅटेजी ती नो लॉस करू शकतो. पण ते नो लॉस करण्याच्या चक्करमध्ये ना खूप वेळा काय असं माहिती आहे, हे मॅक्झिमम प्रॉफिट आहे ना हे कमी होतं. ठीक आहे, त्याच्यामुळे ते मी करायला बघत नाही. आपला एस एल दिला आणि मार्केट म्हणून साईडला गेला. ज्या दिवशी आपण प्रॉफिट घेऊ तेव्हा मोठा घेऊ, हीच माझी थोडी चान्सेस असतात की मी तसंच करतो. अगर जेव्हा प्रॉफिट घेतो तेव्हा खूप मोठा घेतो. आणि मला पोझिशनल ट्रेड करायला खूप आवडतं. कारण पोझिशनल ट्रेडचा एक फायदा तुम्हाला सांगतो की तुम्ही प्रॉफिट खूप मोठं घेऊ शकता. इंट्राडेला प्रॉफिट मिळतं, पण कमी लॉटमध्ये आपल्याला थोडंफार जास्त मिळतं. पण पोझिशनमध्ये अगर तुम्ही कमी लॉट तरी मारत असाल ना, तर त्याच्यामुळे तुम्ही एक मोठं प्रॉफिट घेऊ शकता. म्हणजे कमी एस एलवरती तुम्ही खूप मोठं प्रॉफिट घेऊ शकता. ठीक आहे, कधी कधी ते मार्केट रिव्हर्स होतं, त्याच्यामध्ये आपण एक्झिट करू शकतो. पण ज्या टायमाला आपल्या साईडनं मार्केट जातं ना, तेव्हा आपण जास्तीत जास्त प्रॉफिट घ्यायचा प्रयत्न करू शकतो. ठीक आहे, जिथे 19,800 रुपये मॅक्झिमम प्रॉफिट होता, तिकडे मी 14,000 रुपये घेतले. 16,000 मिळालं असेल मला अजून बरं वाटलं असतं. पण ठीक आहे, जेवढं मिळतं त्याच्यामध्ये आपण खुश राहायला पाहिजे. ओके, आणि आता आपण बघूया निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये मी स्वतः काय ट्रेड करणार आहे शुक्रवारी. मी मोस्टली बँक निफ्टीमध्ये ट्रेड करीन. आणि मी क्वांटिटी तुम्हाला सांगतो, मी क्वांटिटी आता अर्धी मारीन, कारण मी 2 क्वांटिटीवरती काम करतो आता. तर मी आता फक्त आणि फक्त अगर शुक्रवारी माझ्या लेवलला गेलं तर मी एकच क्वांटिटी सेल, कारण का मला ह्या वीकचं ऑलरेडी प्रॉफिट आलेलं आहे.
तर मला ते जास्त ड्रॉडाऊन नाही करायचं ते प्रॉफिट, ठीक आहे. आणि मी जसं सांगितलं की एका मोठ्या ट्रेंडनंतर एक मार्केट साईडवेज होते, बरोबर. त्याच्यानंतर परत एक मोठा ट्रेंड याच्यावर चान्सेस आहे डाऊन साईडला, ठीक आहे. अपसाईडला गेलं तर मी मोस्टली इग्नोरच करीन, पण अगर डाऊन साईडला गेलं तर मी माझी ट्रेड घेईन. तर तुम्हाला क्लिअर सांगतो, फ्लॅट ओपन झालं, फ्लॅट ओपन होऊन अगर हा लेवल ब्रेक होत असेल ना तर मी मॅक्झिमम 2दा एंट्री घेईन, ठीक आहे. आणि माझं मी इन द मनीमध्येच करणार, कमीत कमी 400-500 पॉईंटचा प्रीमियमचा सेल करीन, ठीक आहे. आणि 1:2चा जसा टार्गेट कंप्लीट झाला मी माझ्या सेलला सरळ कॉस्ट टू कॉस्ट करीन, म्हणजे जेणेकरून मला एका लॉटवरती कमीत कमी 3,000 रुपये यायलाच पाहिजे. अगर एका लॉटवरती 3,000 रुपये येतात तर तो माझ्यासाठी 1:4च्या आसपासचा मला टार्गेट होत असेल. गॅप डाऊन ओपन झाला, पहिले 5 मिनिटाची रेड किंवा ग्रीन कॅन्डल बनली आणि त्याचा लो ब्रेक होत असेल तरी मी डाऊन साईडला जाऊ शकतो. मॅक्झिमम 2दा एंट्री घेईन, इन द मनीमध्ये कॉल सेल करीन आणि 1:2चा टार्गेट झाला ती मी 1:4साठी थांबीन, ओके. आणि समजा गॅप डाऊन ओपन होऊन अगर पहिली 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बनवली आणि ग्रीन कॅन्डलचा अगर हाय ब्रेक करतात तर इग्नोर करा, कारण तो जास्तीत जास्त हा जो गॅप फिल होऊन त्याच्यानंतर परत एक रिव्हर्स करू शकतो, ठीक आहे. तर त्या सिनारिओमध्ये मी एंट्री घेत नाही, कारण समजा इकडे ओपन झालं, ग्रीन कॅन्डल बनवली, त्याचा हाय ब्रेक करून वरती गेला ना, हा रिस्क रिवॉर्ड माझ्या फेवरमध्ये नाही बसत का. याच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला 1:2चा टार्गेट मिळतं, ठीक आहे. त्यामुळे मी स्वतः जात नाही, कारण 1:2चा टार्गेट घेता अगर मधूनच रिव्हर्स मारलं ना तर आपल्याला इथे मग परत एंट्री घ्यायला भीती वाटेल, कारण मग आपला ऑलरेडी इकडे एक एस एल गेलेला असतो, ठीक आहे. त्यामुळे अगर ज्या साईडला मार्केट जात असेल त्या साईडलाच मी एंट्री घेईन, डाऊन साईडला जात असेल तर फक्त आणि फक्त डाऊन साईडलाच एंट्री घेईन, ओके. आणि समजा मोठा गॅप ओपन झाला, 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बनवून नंतर हाय ब्रेक करत असेल तर मी एंट्री नाही घेणार, कारण त्या दिवशी मार्केट कुठे जाणार नाही, ते मार्केट फक्त आणि फक्त वॉलटाईलच करणार, ठीक आहे. आणि फ्लॅट गॅप ओपन होऊन अगर समजा रेड कॅन्डल बनवून तसं त्याचा लो ब्रेक करत असेल तर मी मॅक्झिमम एक कॉल सेल करीन, ओके. तेव्हा पण मी मॅक्झिमम 2दाच एंट्री घेईन, ओके. गॅप ओपन होऊन अगर रेड कॅन्डल बनवून त्याचा लो ब्रेक करत असेल 5 मिनिटाचा तरी मार्केट परत एकदा खाली येऊ शकतं. आता सेम तुम्हाला सांगतो, आता बँक निफ्टीचं बघूया आपण. बँक निफ्टी पण तसं बघा तसं ऑलमोस्ट सेमच आहे, निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्ही सेमच आहे. एक मोठ्या ट्रेंडनंतर एक कम्प्लिटली साईडवेज गेला आहे आणि त्याच्यानंतर मार्केटला जायचं असेल तर परत एक मोठ्या साईडला डाऊन साईडला जाऊ शकतं, ठीक आहे. सेम बँक निफ्टी आणि निफ्टीचं सेम आहे. फ्लॅट ओपन होऊन अगर हा लेवल ब्रेक करत असेल तर आपण डाऊन साईडला जाऊ शकतो. मॅक्झिमम 2दा एंट्री घ्या. 2दा एंट्री का घ्यायचं, लाईव्ह एक्झाम्पल तुम्ही बघत असाल, हा एक दिवस आहे. तुम्ही समजा इथे मल्टिपल एंट्री घेत असाल तर तुम्हाला एस एल दिसतील, ठीक आहे. तुम्हाला 15 मिनिटामध्ये खूप छोटं दिसतंय, पण अगर तुम्ही 5 मिनिटामध्ये बघत असाल तर तुमचे इथे मल्टिपल एस एल गेले असतील, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही सांगतो अगर मॅक्झिमम 2दा एस एल जात असतील ना तर त्या दिवशी मार्केटला हातात नका लावू, कारण ते मार्केट हे कम्प्लिटली साईडवेज असणार आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे अगर समजा 2 एंट्रीमध्ये तुमचा एस एल गेला तर सोडून द्या. अगर तुमचं पहिल्या एंट्रीमध्ये एस एल गेला, ठीक आहे, वरती येऊन परत सेम लेवलला येत असेल, दुसऱ्या एंट्रीमध्ये असेल तर आपण अजून एकदा एंट्री घेऊ शकतो. आणि आपण कमीत कमी 1:2चा टार्गेट झालं ते 1:4साठी डाऊन साईडला तर थांबायलाच पाहिजे, ठीक आहे. अपसाईडला जात असेल तर मार्केट त्या दिवशी इग्नोर करा, म्हणजे मी स्वतः इग्नोर करणार आहे. आणि मोठा गॅप डाऊन ओपन झाला, पहिले 5 मिनिटाची रेड कॅन्डल बघा किंवा ग्रीन कॅन्डल बघा, त्याचा लो ब्रेक करायचा, आपण परत डाऊन साईडला जाऊ शकतो, ठीक आहे. मोठा गॅप डाऊन ओपन वगैरे 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बनवली, त्याचा हाय ब्रेक केला तर मार्केट हे वॉलेटाईल करणार, थोडासा गॅप फिल करायचा चान्स असतो आणि किंवा मधूनच रिव्हर्स होऊ शकतो. त्यामुळे मी एंट्री नाही घेणार, मी फक्त आणि फक्त डाऊन साईडसाठीच बघणार आहे, ओके. मोठा गॅप ओपन झाला, पहिले 5 मिनिटाची रेड कॅन्डल बघा, त्याचा लो ब्रेक करत असेल तर परत डाऊन साईडला जाऊ शकतो. गॅप ओपन होऊन अगर ग्रीन कॅन्डल बनवत असेल तर मी त्या दिवशी कम्प्लिटली इग्नोर करणार, ओके. आणि अजून तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. धन्यवाद.